हॅलो, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं माझ्या ह्या व्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते. जसं की माझ्या चॅनलचं नाव आहे क्रिएटिव्हिटी, तर या चॅनलवर बऱ्याचशा तुम्हाला क्रिएटिव्हिटी बघायला मिळणार आहेत. तर त्यातलीच आज मी एक घेऊन आलेली आहे, ती म्हणजे रेडीमेड रांगोळी. तुम्हालाही बऱ्याचशा बायकांना रांगोळ्या काढता येत नाही, सॉरी टू से, पण हां म्हणजे इच्छा असते त्यांची काढायची पण मग जमत नाहीत. तर त्यांच्यासाठी हे जे बेस्ट सोल्युशन आहे की तुम्ही अशा प्रकारे रांगोळ्या तयार करून घेऊ शकता किंवा स्वतःही तुम्ही बनवू शकता. मी कशा ते तुम्हाला सांगेलच, एखादा व्हिडिओ मी बनवून टाकेल आणि जर तुम्हाला शिकायचं आहे तर तसंही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. अदरवाईज मी व्हिडिओ बनवेल, अदरवाईज मी एखाद्या वेळेस लाईव्ह येऊन देखील तुम्हाला शिकवून देईन. फक्त तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा, स्किप अजिबात करू नका, कारण तुम्हाला खूप सारे नवीन डिझाईन्स पुढे बघायला मिळणार आहेत. त्या कशा काय, त्या कशा केल्या वगैरे मी तुम्हाला सांगेलच. आणि ह्या ज्या रेडीमेड रांगोळ्या आहेत ह्या तुम्ही कुठंही कधीही शिफ्ट करू शकता. बघा ह्या जशा तुम्ही म्हणजे जितके दिवस तुम्ही व्यवस्थित ठेवाल तितके दिवस ह्या रांगोळ्या टिकतात. आता बऱ्याचशा अडचणीच्या ठिकाणी रांगोळी काढायला जमत नाही किंवा मग घाई गडबडीमध्ये आपल्याला रांगोळी काढायला जमत नाही. आता जसं की श्रावण महिना आहे, ह्या श्रावण महिन्यामध्ये तर म्हणजे आज श्रावण महिन्यामध्ये पासून खूप जास्त असे सण सुरू होतात आणि बऱ्याचशा सणांना बायकांना खूप कामं असतात. त्या कामांमध्ये रांगोळ्या देखील काढायच्या म्हणलं की नाही की वेळ मिळत नाही. नासी कशी तरी आपण आबडधोबड रांगोळी काढून ठेवतो. तर त्याच्या आधी मग सण यायच्या आधीच काही दिवस जर आपण ही तयारी करून ठेवली तर काय हरकत आहे ना. आणि ह्या ओरिजिनल रांगोळ्या आहेत, ती काही पेंटिंग किंवा ड्रॉइंग वगैरे नाही आहे. जे आपण ओरिजिनल कलर भरतो रांगोळ्यांमध्ये तेच हे कलर आहेत. तेच मी कसे वगैरे काय केले हे मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेलच. पण हे व्हिडिओ जो याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या डिझाईन्स बघायला मिळतील आणि जर तुम्हाला ऑलरेडी बनवता येत असतील तर याच्यामधल्या ज्या डिझाईन्स आहेत त्या तुम्ही बघून बनवू शकता. आणि ज्यांना येत नाही, ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांनी मला सांगा. तर हे बघा, हे मी बाप्पांच्या आवडीचं जास्वंदाचं फूल बनवलेलं आहे. एक नंबर दिसते की नाही बघा बरं. आता बाप्पा लवकरच आपल्या घरामध्ये येणार आहेत, तर तयारी म्हणून तुम्ही असे फ्लावर्स वगैरे त्यांच्या तयारीसाठी बनवून ठेवू शकता. आणि आजकाल सगळ्यांना खूप जास्त क्रेज आहे डेकोरेशनचं. म्हणजे किती छान फूल दिसतंय बघा ते. आणि कुठेही बाप्पाच्या पुढे किंवा डेकोरेशनसाठी मागे वगैरे तुम्ही याला चिपकवून ठेवू शकता बघा. आणि हे इतकं पॅक आहे ही रांगोळी की अजिबात पडणार नाही, नखानी कुरतडली तरीही निघणार नाही. आणि लहान मुलं वगैरे जर घरात असले तर आपण रांगोळी काढली ना की ती मोडतात, तर हे मोडायचं सुद्धा तुम्हाला टेन्शन राहणार नाही. ते अजून उलट तर ते इकडं तिकडं घेऊन फिरू शकतात त्या रांगोळ्यांना. त्याच्यानंतर हे बघा, लक्ष्मीजीच्या आवडीचं कमळाचं फूल आहे. डेकोरेशनसाठी सुद्धा आपण हे मागे किंवा त्यांच्या पुढे हे ठेवू शकतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्ही क्रिएट करू शकता. तर हे जे होतं हे मस्तपैकी असं तुम्ही डिझाईन्स बनवू शकता बघा. माझ्याकडे अजून मी एक रांगोळी काढली होती, तर त्याच्या 4 ठिकाणी जर हे ठेवलं तर हे बघा अशी छान अशी रांगोळी तयार होते. मस्त दिसते ना. असे वेगवेगळे तुम्ही जसे पाहिजे तसे कस्टमाइज करून आकार घेऊ शकता. आणि अशा नवनवीन रांगोळ्या जर तुम्हाला अजून पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे तुम्हाला जेव्हा जेव्हा मी रांगोळ्या पोस्ट करेल तेव्हा तुम्हाला नवनवीन डिझाईन्स अशा बघायला मिळतील. तर ही रांगोळी तुम्ही शॉर्टमध्येच तर पाहिलीच असणार आहे. मी कशी तयार करत होती मी तेव्हा सांगितलं तुम्हाला. तर अशा नवनवीन जशी पाहिजे तशी तुम्हाला डिझाईन जी आहे कस्टमाइज करून मिळते. आणि एक जी आहे माझी सुंदर अशी मी स्वतः बनवलेली डिझाईन आहे, ती सगळ्यात शेवटी मी दाखवणार आहे तुम्हाला. तर व्हिडिओमध्येच स्किप नका करू. तर हे बघा, हे अशा प्रकारे तुम्ही त्याला फोल्ड केलं तरीही तुमची रांगोळी पडणार नाही किंवा अशी काहीही त्याला होणार नाही आहे. आणि म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये भिजली जरी ना तरी त्याला काही हरकत नाही. अशा प्रकारे बघा, ही अशी मस्त मस्त तुम्ही अशा डिझाईन्स क्रिएट करू शकता त्याच्यावर. असं नाही आहे की तुम्ही एकच पॅच घेतला म्हणजे मग तो एकच तसाच ठेवायचा, तसं काही नाही. हे बघा, हे अशा प्रकारे अशा अवतीभवती तर तुम्ही असे पॅच बनवून जर ठेवले तर एकदम सुंदर अशी कलाकृती तयार होते. आणि 1 ते 2 मिनटामध्ये रांगोळी तुमची काढून देखील होते बघा. म्हणजे अशा घाईघाईच्या पिरियड्समध्ये असं तुम्हाला जमून जातं. आपण थोडक्यामध्ये जर आपल्याला काढायचे, पाटाभोवती रांगोळी काढायची आहे किंवा अशी अचानक तुमच्या घरी पूजा वगैरे आहे, त्या टायमिंगला तुम्ही ह्या प्रकारच्या रांगोळ्या यूज करू शकता. घाईच्या वेळेस त्या टाईमला अशा रांगोळ्या जमतात. किंवा जर एखाद्या स्त्रीला रांगोळी काढता येत नाही तेव्हा असं जमतं. म्हणजे तुम्ही पाहिजे तशी कस्टमाइजसुद्धा करून घेऊ शकता. बघा, मी अशा प्रकारे सुंदर सुंदर बनवलेल्या आहे. आणि आता मी दाखवते माझी तुम्हाला एकदम सुंदर अशी रांगोळी. तर हे बघा, ही आहे ती.
पूर्ण बघा, म्हणजे मग तुम्हाला कळेल की डिझाईन तर समजूनच आलं असेल आता ती कशाची आहे. एक सुंदर असा मोर तयार केलेला आहे. एकदम शेडिंग वगैरे एकदम प्रॉपर. इतकं शेड करायचं रांगोळीमध्ये म्हणलं की थोडंसं हे होतं, म्हणजे कसं काढणार, कुठून सुरू करणार असं होतं. पण जेव्हा आपण असं काढलं ना, की बघा ते किती छान दिसते की नाही. अशा प्रकारे तुम्ही अवतीभोवती त्याच्या फुलं वगैरे, म्हणजे असं मोर नाचताना दिसतो तुम्हाला गार्डनमध्ये, अशा प्रकारची कलाकृती तिथे तयार होते. तर बघा किती छान दिसते की नाही. त्याच्या अवतीभोवती मी कमळाची फुलं जी आहेत ती ठेवलेली आहेत आणि नंतर हे जास्वंदाचं फूल पण आहे तिथे. म्हणजे बघा हे किती छान असं एकदम असं वाटतं की नाही मोरच आहे ओरिजिनल असं दिसायला लागले. तर बघा अशा प्रकारे सुंदर सुंदर रांगोळ्या तुम्हाला पाहायच्या असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब, म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करून ठेवा. म्हणजे मी अजून व्हिडिओ किंवा अजून डिझाईन्स तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. जर तुम्हाला हे आवडलं आहे तर लाईक मात्र प्लीज करा. आणि बघा हे अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करून ठेवू शकता. तर हा जो व्हिडिओ आहे हा मी पहिला व्हिडिओ टाकला आहे, पण याच्यानंतर मी अजून व्हिडिओ भरपूर असे पोस्ट करणार आहे. फक्त तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील. जर शिकायचं असेल तर तसंही सांगा. आणि आणि हो, खरंच खूप सुंदर आहे. मलाही खूप आवडल्या ह्या रांगोळ्या. आणि तुम्हाला शिकायचं असेल तर नक्की मला सांगा, कमेंट करा. मी एक दिवस लाईव्ह येऊन शिकवेल, नाहीतर मग व्हिडिओ बनवून टाकेल. सो आणि व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप थँक्यू.